नमस्कार मित्रांनो, आपण शेतामध्ये लव्हाळा आल्यानंतर आपण त्याच्यावर तणनाशकाची फवारणी करतो. आपण योग्य प्रमाणात तणनाशक फवारलं तरीसुद्धा आपल्याला 1 महिन्यानंतर आपल्याला परत तिथं लव्हाळा दिसतो, अंकुरलेला नवीन आलेला दिसतो आहे. तर याचं होण्याचं कारण काय आहे? तर ज्या वेळेला आपण ह्या पानावरती तणनाशक लव्हाळ्याचं फवारतो आहे त्यावेळेला ते इथून हे इथंपोत्र पोचतं आहे. पण इथून त्याला जे इकडं अशा ज्या नवीन डेव्हलप झालेल्या असतात, ज्या वेळेला हा वर जमिनीचे येतो त्याच वेळेला इकडं त्याला नवीन अंकुर फुटत आहेत, नवीन गड्डे तयार होत आहेत आणि ह्याला स्वतःच्या मुळे आहेत वेगळ्या. त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण इकडून फवारतो आहे त्यावेळेला इथं ह्या पानावरती शोषलं झालेलं तणनाशकाचा अंश इथं तर पोचतो. पण इथनं हे नवीन मुळ्या तयार झाल्यामुळं ह्या गड्ड्यापासून ते इकडं पोतर ते घेतलं जात नाही तणनाशक. त्याच्यामुळे हे स्वतः परत अन्न तयार करायला सुरुवात करतं आहे आणि 15 ते 20 दिवसानंतर आपण हे जळलेलं दिसणार, पण हा भाग आपल्याला नवीन अंकुरतो आहे. प्रत्येक गड्ड्याला बघा हे असं जमिनीच्या वर यायच्या अगोदर त्याला पूर्णपणे अशा मुळ्या नवीन अंकुरतात त्याला, आणि त्याच्यामुळे ते आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत. तर त्यावेळेला करायचं काय? तर आपण एक 15 दिवसानंतर किंवा 20 दिवसानंतर दुसरा एक स्प्रे घ्यायचा त्याच्यावरती तसाच तणनाशकाचा, आणि गरज वाटली तर तिसराही स्प्रे घ्यायला हरकत नाही. त्याच्यामुळं बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोलमध्ये लव्हाळा येऊ शकतो. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती शेअर करायला विसरू नका, कारण ही अडचण आपल्याला बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना जाणवते. आपण एक स्प्रे घेतो पण परत त्याच्यानंतर आणखी लव्हाळा आपल्याला दिसतोच. तर